आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। अटल सेतूवरील टोल सवलतीचा या ठिकाणी मुदतवाढ करण्याचा निर्णय, तर आणखी वर्षभर 250 रुपयेच पथकर आकारण्यात येणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। मुंबईतील पोलिसांच्या सेवानिवृत्ती स्थानांची आता दुरावस्था, तर पुनर्विकासांतर्गत पोलिसांसाठी 4750 घरं देण्यात येणार। राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाचा निर्णय। नवी मुंबईतील सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी आता 1,00,000 अर्ज, मात्र आतापर्यंत 15,000 जणांकडूनच अनामत रक्कम जमा। जास्तीच्या दरांमुळे सिडकोच्या पसंतीच्या घरांसाठी नापसंती। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच। आज विशेष आपत्कालीन ब्लॉकचा प्रवाशांना फटका। नवी मुंबईतील रस्ते अपघातामध्ये वर्षभरात 287 जणांचा मृत्यू, तर 297 जण जखमी। वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 18,19,00,000चा दंडही वसूल। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची विशेष मोहीम। पालिकेकडून फेरीवाला मुक्त परिसर मोहिमेअंतर्गत पालिकेचा कारवाईचा बडगा, तर फेरीवाल्यांकडील सुमारे 2,763 साधन सामग्रीही जप्त। अंबरनाथ शहरामध्ये बेकायदा बॅनरबाजी दिसल्यास आता तक्रार करा। अंबरनाथ नगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश होते। ठाणे शहर माघी गणेशोत्सवासाठी आता सज्ज, तर जिल्ह्यामध्ये यंदा माघी गणेशोत्सवासाठी 2,419 गणेश मूर्तींची 1 तारखेला प्रतिष्ठापना होणार। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची दरवाढ, तर मागणी वाढल्यामुळे दरात प्रति किलो 30 रुपयांची वाढ।